आर्ट फॉर्म्स म्हणजे ज्याला कलेचे प्रकार आहेत त्याच्यामध्ये दोन प्रकारचे आपण कलेचे प्रकार लक्षात घेतो. पहिला आहे व्हिज्युअल आर्ट्स आणि सेकंड आहे परफॉर्मिंग आर्ट्स. आपल्याला पूर्ण रामायण महाभारत स्टडी करायचं नाहीये, लिटरेचर पॉईंट ऑफ व्ह्यूनं काय महत्त्वाचं आहे एवढंच पाहिजे. पण MPSCसाठी या सगळ्या गोष्टी नवीन आहेत, त्यामुळे MPSC सिंधू संस्कृतीवर प्रश्न विचारायची पॉसिबिलिटी आहे. पण जेव्हा आपण राजपूत स्कूल ऑफ पेंटिंग म्हणजे बोंडी स्कूल ऑफ पेंटिंग म्हणा, किशनगड स्कूल ऑफ पेंटिंग हे खूप महत्त्वाचे आहेत. त्यानंतर फोक डान्सेस आणि रिजनल परफॉर्मन्स हे एवढं महत्त्वाचं नाही आहे, त्यामुळे जर वेळ मिळाला तर हे वाचा. म्हणजे डायरेक्टली तुम्हाला 10 मार्काची नोट शंकराचार्यांवर येऊ शकते. म्हणजे ही फिलॉसॉफी हे लिटरेचरमध्ये मेन्शन्ड आहे, हे तुम्हाला माहीत असण्यापेक्षा ते तुम्ही स्टडी करणं गरजेचं आहे. त्यानंतर संगम लिटरेचर खूप महत्त्वाचा पार्ट आहे, व्हेरी इम्पॉर्टंट. जनरली ह्याच्याकडे आपण इग्नोर करतो आणि हे NCERTमध्येच सगळ्या गोष्टी सांगते. मालफुझन म्हणजे जे सुफी सेंट्स होते त्यांचे वर्सेस, त्यांनी काय शिकवण दिलेले आहेत त्याचं मेन्शन केलेलं म्हणजे मालफ्युजन. गुप्ता पिरियडमधले टेम्पल आर्किटेक्चर जास्त मजा, मग त्यावेळी द्रविड आर्किटेक्चर, नागर स्टाईल ऑफ आर्किटेक्चर हे डेव्हलप व्हायला सुरू झालं. रिजनल किंगडमच्या आर्किटेक्चरमध्ये फक्त विजयनगर महत्त्वाचं आहे, बाकी एवढं महत्त्वाचं नाही. हाय गाईज, वेलकम टू डायमेन्शन IAS. MPSC न्यू पॅटर्नला आणि UPSCचा मेन्सचा सिलेबस आता सेम झालेला आहे आणि त्यामुळे MPSC न्यू पॅटर्नचा अभ्यास करण्यासाठी आपल्याला सिलेबसचे जे मायक्रो पॉईंट्स जे गरजेचे आहेत, कुठले महत्त्वाचे आहेत कुठले महत्त्वाचे नाहीत हे स्टडी करणं फार गरजेचं आहे. आणि त्यासाठी आपल्याकडे आता MPSCचा कोणताही पेपर नसल्यामुळे आपण UPSCचे गेले 10 वर्षाचे पेपर स्टडी केलेत आणि त्या बेसिसवर प्रत्येक विषयाचे मायक्रो पॉईंट्स आपण ऑर्गनाईज करायचा प्रयत्न करतोय. तर आज हे पहिलं लेक्चर आहे आणि त्याच्यामध्ये आपण पहिला जो मुद्दा हिस्ट्रीचा पहिला मुद्दा तो घेणार आहे. GS1चा सिलेबस पॉईंट आहे इंडियन कल्चर, ज्याच्यामध्ये आर्ट फॉर्म्स, लिटरेचर आणि आर्किटेक्चर फ्रॉम एन्शियंट अँड मॉडर्न टाइम्स. म्हणजे तुमचं प्राचीन ते आधुनिक काळापर्यंतची कलेची रूपं, साहित्य आणि स्थापत्य कला यांचा एक अभ्यास आपल्याला करायचा आहे. आता जेव्हा आपण ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करतो, ह्या पॉईंटला जेव्हा आपण डिसेक्ट करायचा प्रयत्न करतो तेव्हा आपल्याला लक्षात येतं की म्हणजे आपण एक एक मुद्दा लक्षात घेऊ. पहिल्यांदा आर्ट फॉर्म्स म्हणजे ज्याला कलेचे प्रकार आहेत त्याच्यामध्ये दोन प्रकारचे आपण कलेचे प्रकार लक्षात घेतो. पहिला आहे व्हिज्युअल आर्ट्स आणि सेकंड आहे परफॉर्मिंग आर्ट्स म्हणजे दृश्यकला आणि सादरीकरण कला. तर यामध्ये आपल्याला काय काय स्टडी करायचं आता हे गोष्ट लक्षात घ्या. काही गोष्टी आहेत हे गेल्या 10 वर्षात ज्याच्यावर प्रश्न विचारले गेले त्या पण इन्क्लूड केलेल्या आहेत, पण त्याच्याबरोबरच NCERT आणि इग्नोच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनं कुठले पॉईंट महत्त्वाचे आहेत हे पण आपण बघणार आहेत. तुम्हाला एक डिटेल लिस्ट दिलेली आहे ह्या PPTमध्ये, पण ते सगळे पॉईंट स्टडी करायचे आहेत का नाही, त्यातले कुठल्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत त्या पहिल्यांदा तुम्ही प्रायोरिटाईज करणं गरजेचं आहे. आणि ज्या कमी महत्त्वाच्या आहेत जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल त्या कमी महत्त्वाच्या तुम्ही कंप्लीट करणं अपेक्षित आहे. तर कुठल्या आहेत, जेव्हा आपण व्हिज्युअल आर्ट्समध्ये जातो दृश्यकलेच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनं, तेव्हा प्री हिस्टॉरिक आर्ट, केव आणि रॉक पेंटिंग ह्या गोष्टी आपल्याला स्टडी करायच्या आहेत. त्यामध्ये पण स्पेसिफिकली रॉक पेंटिंग आणि त्यामधलं पण भीमटेका हे जे आहे हे तुम्हाला जास्त व्यवस्थित स्टडी करण्याचं आहे. याच्यावर आतापर्यंत गेल्या 10 वर्षात UPSCने पण प्रश्न विचारलेले नाही आहे, पण याच्यावर प्रश्न येण्याची पॉसिबिलिटी राज्यसेवेच्या न्यू पॅटर्नमध्ये आहे, कारण ते परत फेमस आहे आणि सगळ्यांना माहीत आहे. त्यामुळे ती गोष्ट तुम्ही वाचणं अपेक्षित आहे. त्यानंतर इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन, त्याच्यामधले स्कल्पचर, पॉटरी, सील्स म्हणजे ज्याला आपण शिल्पकला, मातीची भांडी आणि शिक्के म्हणतो, ह्या गोष्टी तुम्ही स्टडी करणं अपेक्षित आहे. इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन, सिंधू संस्कृती ही खूप महत्त्वाची संस्कृती आहे आपल्या ओव्हरऑल भारताच्या इतिहासामधली, त्यामुळे त्याच्यावर कुठल्याही प्रकारचा क्वेश्चन येऊ शकतो. त्यामुळे कल्चरच्या पॉईंट पण ही महत्त्वाची संस्कृती आहे. जरी गेल्या काही वर्षांमध्ये त्याच्यावर जास्त UPSCने जरी प्रश्न विचारले, कारण UPSCने फार आधी विचारून झालेत प्रत्येक पॉईंटवर, त्यामुळे UPSC आजकाल त्याच्यावर जास्त प्रश्न विचारत नाही. पण MPSCसाठी या सगळ्या गोष्टी नवीन आहेत, त्यामुळे MPSC सिंधू संस्कृतीवर प्रश्न विचारायची पॉसिबिलिटी आहे, त्यामुळे ती गोष्ट तुम्ही स्टडी करणं अपेक्षित आहे. त्यानंतर आपण जेव्हा स्कल्पचर, आता हे व्हिज्युअल आर्ट्स आहे, आपल्याला आर्किटेक्चर वगैरे मी सगळ्यानंतर घेणार आहे. तर व्हिज्युअल आर्ट्समध्ये दृश्यकलेमध्ये मौर्यन आर्किटेक्चर आर्ट, त्यानंतर गांधार स्कूल ऑफ आर्ट, मथुरा स्कूल ऑफ आर्ट आणि अमरावती स्कूल ऑफ आर्ट ह्या तिन्ही गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत, त्यामुळे त्या वाचणं गरजेचं आहे. म्हणजे ह्या गोष्टी इम्पॉर्टंट कॅटेगरीमध्ये जातात. गुप्तकालीन आर्ट पण त्या काळामध्ये तुम्हाला त्या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत, त्या पण तुम्ही वाचणं अपेक्षित आहे, कारण गुप्तांच्या काळामध्ये हिंदुइझम जास्त मोठ्या प्रमाणामध्ये फ्लरिश झाला होता, मोठ्या प्रमाणामध्ये प्रसार झाला होता. तर त्या काळामध्ये जे आर्ट डेव्हलप झालं ते पण तुम्ही वाचणं अपेक्षित आहे. त्यानंतर न्यूमिस्मॅटिक आर्ट. न्यूमिस्मॅटिक आर्ट म्हणजे काय की तुमच्या नाण्यांवर ज्या पद्धतीनं आर्ट क्रिएट केलेलं आहे, म्हणजे कधी राजाचं चित्र आहे, कधी देवीचं चित्र आहे किंवा देवाचं चित्र आहे आणि त्याला कशा पद्धतीनं कोरिओग्राम केलेलं आहे, ह्या सगळ्या म्हणजे ते कशावर केलेलं आहे, ब्रॉन्झच्या ह्याच्यावर का नाण्यावर केलेलं आहे, का कॉपरच्या नाण्यावर केलेलं आहे, का गोल्डच्या नाण्यावर, ह्या सगळ्या गोष्टी ह्या आर्टच्या फॉर्ममध्ये येतात. म्हणजे आर्टमध्ये काय काय येणार आहे की कुठलं मटेरियल वापरलं आणि कशा पद्धतीचं आर्ट केलेलं आहे याच्यावर क्वेश्चन. न्यूमिस्मॅटिक आर्टवर UPSCने ऑलरेडी क्वेश्चन गेल्या 10 वर्षामध्ये विचारलेलं आहे. जे गोष्टी येलो कलरच्या हायलायटरनं हायलाईट केलेल्या आहेत त्याच्यावर क्वेश्चन UPSCनं विचारलेले आहेत. ठीक आहे, तर न्यूमिस्मॅटिक आर्टवर क्वेश्चन आलेला आहे.
त्यानंतर मिनिएचर पेंटिंग्स मुघलचे आहेत, राजपूतचे आहेत, पहारी आहेत, डेक्कनचे आहेत. त्यामध्ये राजस्थानी जे स्कूल ऑफ पेंटिंग आहेत हे खूप महत्त्वाचे आहेत. मुघल पेंटिंगमध्ये स्पेसिफिकली आपण अकबरचा जो पेंटिंग पिरियड आहे तो खूप महत्त्वाचा जातो. पण जेव्हा आपण राजपूत स्कूल ऑफ पेंटिंग म्हणजे बंडी स्कूल ऑफ पेंटिंग म्हणा, किशनगड स्कूल ऑफ पेंटिंग हे खूप महत्त्वाचे आहेत. त्यामुळे राजपूत स्कूल ऑफ पेंटिंग हे जरा नीट वाचणं अपेक्षित आहे. आता हे जेव्हा मी सिलेबस डिटेक्शन करतोय याच्यामध्ये मी सध्या तरी महाराष्ट्र आत्ता, कारण स्पेशल फोकस विथ महाराष्ट्र MPSCचा सिलेबस आहे, त्यामुळे महाराष्ट्र मी आत्ता तरी इथं इन्क्लूड करत नाही आहे, कारण महाराष्ट्राची एक सेपरेट व्हिडिओची गरज आहे. तर त्या व्हिडिओमध्ये मी महाराष्ट्र इतिहास भूगोल जे काय असेल ते मी स्टडी करेन. ठीक आहे. त्यानंतर फोक पेंटिंग्स मधुबनी, वारली, थंका, पट्टचित्र याच्यावर आत्तापर्यंत जास्त प्रश्न विचारले गेले नाही. जरी महत्त्वाचे वाटत असले तरी हे प्रिलिमच्या पॉईंट ऑफ व्ह्यू याच्यावर जनरली क्वेश्चन येतात. मेन्स पॉईंट ऑफ व्ह्यूने थोडेसे क्वेश्चन यावर येण्याची पॉसिबिलिटी कमी आहे, त्यामुळे कमी महत्त्वाचं आहे. त्यानंतर मॉडर्न आर्ट जे आहेत, नोटेड पेंटिंग्स याच्यावर पण UPSC जनरली क्वेश्चन जनरली कल्चरमध्ये UPSC म्हणा किंवा MPSC न्यू पॅटर्नमध्ये सुद्धा म्हणा प्राचीन आणि मध्ययुगीन भारतावर जास्त फोकस केला जातो. तर मॉडर्न जे तुमची हिस्ट्री आहे ह्याच्यावर पण जास्त जनरली फोकस केला जात नाही. तर व्हिज्युअल आर्ट्समध्ये आपल्याला ह्या गोष्टी स्टडी करणं अपेक्षित आहे. त्यानंतर परफॉर्मिंग आर्ट्स म्हणजे सादरीकरणाच्या ज्या कला असतात त्याच्यावर कुठल्या प्रकारचे टॉपिक्स महत्त्वाचे आहेत. जनरली याच्यावर जास्त क्वेश्चन येत नाहीत किंवा आलेले नाहीत UPSCमध्ये. तर पूर्वी प्रिलिम्समध्ये भरतनाट्यम, कथक, कुचिपुडी याच्यावर क्वेश्चन यायचे. मेन्समध्ये स्पेसिफिकली डेडिकेटली क्वेश्चन्स येणं फार सध्या तरी रेअर म्हणू शकतो. पण तरीसुद्धा तुम्हाला हे सगळे डान्सेस तुम्ही वाचणं अपेक्षित आहे. निदान त्याचे 3-4 पॉईंट्स त्यांच्यातले डिफरन्सेस काय आहेत हे तुम्हाला माहीत असणं अपेक्षित आहे. म्हणजे ओडिसी आणि भरतनाट्यममध्ये काय फरक आहे हे थोडक्यात निदान 3-4 पॉईंट प्रत्येकी माहीत असणं अपेक्षित आहे. त्यानंतर फोक डान्सेस आणि रिजनल परफॉर्मन्स हे एवढं महत्त्वाचं नाही आहे, त्यामुळे जर वेळ मिळाला तर हे वाचा, ते तेवढं महत्त्वाचं नाही आहे. म्युझिक जेव्हा आपण विचार करतो तर म्युझिक स्पेसिफिकली एन्शियंट पिरियडमध्ये एवढं काही महत्त्वाचं नाही आहे. पण जेव्हा आपण मध्ययुगीन भारतामध्ये येतो तेव्हा थोडंसं दिल्ली सल्तनत आणि त्यामध्ये पण स्पेसिफिकली आपण जेव्हा तो अमीर खुसरो हे जे नाव आहे हे म्युझिकमधले दिल्ली सल्तनतमधलं महत्त्वाचं नाव आहे. तर ते थोडंसं वाचू शकता. आणि मुघल म्हणजे स्पेसिफिकली अकबराच्या काळातलं म्युझिक हे थोडंसं वाचू शकता. पण बाकी त्यातलं स्पेसिफिकली जर आपण बघितलं डिवोशनल म्युझिक जे आहे भक्ती आणि सूफीचं ते खूप महत्त्वाचं असतं, तर ते तुम्ही वाचा. बाकीचं जे रिजनल म्युझिक आहे ते एवढं महत्त्वाचं नाही आहे. त्यानंतर थिएटर जे आहे थिएटर पण एवढं महत्त्वाचं नाही. UPSC त्याच्यावर जनरली जास्त क्वेश्चन विचारत नाही. आता मी UPSC सारखं ह्याच्यासाठी म्हणतो कारण आपल्याकडे MPSCचा पेपर नाही आहे, त्यामुळे UPSCचे 10 वर्षाच्या क्वेश्चन पेपरच्या ॲनालिसिसवर आपण या सगळ्या गोष्टी डिसाईड करतोय. त्यानंतर मार्शल आर्ट्स पण कलरीपयट्टू किंवा घटका हे जे आहेत हे स्पेसिफिकली प्रिलिम्सच्या बीट्स आहेत, ह्याच्यावर पण जनरली UPSC किंवा MPSC न्यू पॅटर्नच्या मेन्समध्ये क्वेश्चन येण्याची पॉसिबिलिटी फार कमी आहेत. म्हणजे यामध्ये तुम्हाला खरं म्हणजे 2च पॉईंट्स तुम्हाला स्टडी करायचे आहेत. एक म्हणजे क्लासिकल डान्सेस आणि दुसरं म्हणजे म्युझिक, ते पण स्पेसिफिक म्युझिक जे आपण ऑलरेडी बोललेलो आहे. त्यानंतर लिटरेचरमध्ये ही 2 प्रकारच्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे एन्शियंट रिलिजन अँड मिडिवल रिलिजन. लिटरेचर हे त्यावेळी रिलिजन स्पेसिफिक जास्त होतं, रिलिजन सोडूनही होतं पण रिलिजननं इन्फ्लुअन्स जास्त झालेलं होतं. त्यामध्ये स्पेसिफिकली त्यांची फिलॉसॉफी ही खूप महत्त्वाची आहे. मग रिलिजनची कुठली फिलॉसॉफी, मग बुद्धिझमची असेल, जैनिझमची असेल, हिंदुइझम, हे तिन्हींची फिलॉसॉफी खूप महत्त्वाची आहे. त्यामुळे ही तुम्ही स्टडी करणं अपेक्षित आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल अद्वैत म्हणजे काय आणि द्वैत म्हणजे काय, किंवा शंकराचार्य, माधवाचार्य हे तुम्ही स्टडी करणं म्हणजे डायरेक्टली तुम्हाला 10 मार्काची नोट शंकराचार्यांवर येऊ शकते. म्हणजे ही फिलॉसॉफी हे लिटरेचरमध्ये मेन्शन्ड आहे हे तुम्हाला माहीत असण्यापेक्षा ते तुम्ही स्टडी करणं गरजेचं आहे. जेव्हा आपण मिडिव्हल म्हणजे मध्ययुगीन भारतामध्ये येतो तेव्हा इस्लामची फिलॉसॉफी, सूफी आणि भक्तीची फिलॉसॉफी आणि शंकराचार्य, माधवाचार्य, रामानंद यांची फिलॉसॉफी आपल्याला महत्त्वाची. मग यामध्ये मोक्ष आलं, निर्वाण आलं, ह्या सगळ्या गोष्टी आल्या. तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही लिटरेचरचा पार्ट म्हणूनच स्टडी केल्या पाहिजेत. जरी तुम्हाला ते वाटत असतं की इट्स अ रिलिजन पार्ट, पण रिलिजनचं सगळं डॉक्युमेंटेशन हे स्पेसिफिकली एखाद्या लिटरेचर किंवा बुक्स त्यावेळेच्या ह्याच्यामध्ये मेन्शन्ड आहे. त्यामुळे त्या गोष्टी तुम्ही स्टडी करणं अपेक्षित आहे. आता लिटरेचरमध्ये आपण थोडंसं आता एन्शियंट अँड मिडिवलमध्ये कॅटेगरायझेशन केलं तर एन्शियंटमध्ये वेदाज, उपनिषदाज, ब्राह्मणाज, आरण्यकाज आणि स्मृतीज ह्या गोष्टी ज्या आहेत ह्यांची निदान नावं तरी तुम्हाला माहीत असणं पाहिजे. म्हणजे प्रत्येकामध्ये काय काय दिलं हे 1 लाइनरमध्ये असणं अपेक्षित आहे. कारण काय होतं की तुम्हाला म्हणजे फॉर एक्झाम्पल क्वेश्चन आला की डिस्कस द ब्रह्मॅनिकल टेक्स्ट, ठीक आहे, और अँड इट्स इम्पॉर्टन्स, अशा पद्धतीचा जर क्वेश्चन आला तर तुम्हाला हे सगळे माहीत पाहिजेत.
किंवा हिंदुइझम टेक्स्टमध्ये ब्रॉड लेवलला ब्राह्मणिकल टेक्स्ट पण येणार, आणि नंतर जेव्हा ब्राह्मणिकल रिलिजनचं हिंदुइझममध्ये कन्व्हर्जन झालं त्यावेळेची पण टेक्स्ट येणार. त्यामुळे ही टेक्स्ट जरी तुम्हाला वाटत असेल की हे प्रिलिमच्या बिट्स आहेत, तरी ही स्पेसिफिक नावं माहीत असणं, म्हणजे तुम्ही नुसतंच फक्त जनरल मी लिहिलं की ऋग्वेदा, यजुर्वेदा, अथर्ववेदा, सामवेद जनरल असं लिहिलं तर तुम्हाला जास्त मार्क नाही. अथर्ववेदामध्ये काय लिहिलेलं आहे, यजुर्वेदामध्ये नक्की काय लिहिलेलं आहे, ॲटलिस्ट याची 2-3 वाक्यामध्ये तुम्हाला समरी लिहिता आली पाहिजे, तरच त्या उत्तराला अर्थ राहतो. त्यानंतर इपिक्स, रामायण, महाभारत हे खूप महत्त्वाची महाकाव्य आहेत, इपिक्स आहेत, तर त्याचा एक सार तुम्हाला माहीत असणं अपेक्षित आहे. तर हे पण एक तुम्हाला इम्पॉर्टंट आहे. म्हणजे रामायणामध्ये काय सांगितलं आहे, महाभारतात काय सिग्निफाय करतं, त्याची फिलॉसॉफी काय, एक थोडक्यात, म्हणजे असं तुम्हाला डिटेलमध्ये महाभारत माहीत असण्याची गरज नाही आहे. लिटरेचर पॉईंट ऑफ व्ह्यूनं महाभारत आणि रामायणाचं काय इम्पॉर्टन्स आहे एवढंच महत्त्वाचं आहे. आपल्याला पूर्ण रामायण महाभारत स्टडी करायचं नाही आहे. लिटरेचर पॉईंट ऑफ व्ह्यूनं काय महत्त्वाचं आहे एवढंच पाहिजे. त्यानंतर जैन आणि बुद्धिस्ट टेक्स्ट, त्यामध्ये कॅनॉनिकल लिटरेचर म्हणतात किंवा ते त्रिपिटिका आले, जातक स्टोरीज आल्या, हे तुम्हाला वरवर तरी माहीत असं. म्हणजे त्रिपिटिका म्हणजे काय, म्हणजे आता त्रिपिटिका म्हणजे तुमचे 3 ग्रंथ आहेत, तर ते 3 ग्रंथांमध्ये काय काय दिलेलं आहे हे तुम्हाला माहीत. म्हणजे ह्या तिन्ही गोष्टी तुमच्यासाठी महत्त्वाच्या आहेत. म्हणजे प्राचीन भारतामधले जेवढे काही रिलिजियस टेक्स्ट आहेत हे सगळेच्या सगळे महत्त्वाचे आहेत. जेव्हा क्लासिकल आणि त्यामध्ये थोडंसं डिटेलमध्ये गेलं तर संस्कृत वर्क्स आहेत, कालिदासाचा आहे, भाषाचा आहे, शूद्रकाचा आहे, बाणाचा आहे, पाणिनी आहे, पतंजली आहे. तर यांचं डिटेलमध्ये माहीत असणं अपेक्षित काय नाही, तुम्हाला थोडं थोडं निदान बाबा 3-4 मुद्दे माहीत असणं, आणि प्रत्येकाची 1-2 पुस्तकं ज्याला आपण वर्क्स म्हणतो, ठीक आहे, तर वर्क्स माहीत असणं अपेक्षित आहे. जेणेकरून जेव्हा डिस्कस द हिस्ट्री और डिस्कस द कॉन्ट्रीब्युशन ऑफ संस्कृत वर्क इन एन्शियंट इंडिया अशा पद्धतीचा जर क्वेश्चन आला तर निदान बाणाचं हर्षचरित हे तुम्हाला लिहिता आलं पाहिजे, ठीक आहे. म्हणजे हे एक्झाम्पल, म्हणजे ह्याला आपण फॅक्ट्स म्हणू, हे एक्झाम्पल्स किंवा फॅक्ट्स असतात ना, हे तुमच्या आन्सरला, हे तुमच्या ओव्हरऑल त्या उत्तराला एनरिच करत असतं, समृद्ध करत असतं. त्यामुळं ही नावं, त्या फॅक्ट्स माहीत असणं गरजेचं आहे. त्यामुळे हे स्टडी करणं गरजेचं. म्हणजे फॉर एक्झाम्पल डिस्कस द कॉन्ट्रीब्युशन ऑफ कालिदासा इन लिटररी और लिटरेचर ऑफ इंडिया, तर तुम्हाला कालिदासाचे प्लेज माहीत पाहिजेत, त्यांचे पोएट्री माहीत पाहिजे, तर हे सगळं तुम्हाला नीट वाचायचं आहे. त्यानंतर संगम लिटरेचर खूप महत्त्वाचा पार्ट आहे, व्हेरी इम्पॉर्टंट. जनरली ह्याच्याकडे आपण इग्नोर करतो आणि हे NCERT मधलंच सगळ्या गोष्टी सांगतोय. संगम लिटरेचर NCERT मध्ये जेवढं दिलं तेवढं तरी निदान तेवढे 2 पेज तरी तुम्ही वाचणं अपेक्षित आहे. मग त्यामध्ये तोल्कापियम, इतुतोगाई, पत्तू हे तुम्हाला माहीत असणं. वाचायला आणि समजायला आणि लक्षात ठेवायला सगळ्यात अवघड पार्ट जो असेल तर ह्या तमिळ लिटरेचरचा आहे, कारण आपल्याला त्या भाषेची सवय नसते, त्यामुळे ते लक्षात ठेवणं अवघड जातं. पण ह्याच्यावर जर प्रश्न आला, डिस्कस द संगम लिटरेचर और काइंड ऑफ राईट अ शॉर्ट नोट ऑन द संगम लिटरेचर, 10 मार्काला येऊ शकतो हा क्वेश्चन. आणि त्यामध्ये निदान मिनिमम 5 नावं तरी तुमच्या त्या लिटरेचरची, त्या पुस्तकांची आली पाहिजे, तर त्या आन्सरला अर्थ आहे. आणि हे UPSCची मुलं लिहिणार आहेत ज्यांच्याबरोबर तुमची कॉम्पिटिशन आहे, त्यामुळे ही गोष्टी तुम्ही स्टडी करणं अपेक्षित आहे. तर हे पण इम्पॉर्टंट आहे. पाली आणि प्राकृत लिटररी ज्या ट्रॅडिशन आहेत, जे आपण बुद्धिस्ट फिलॉसॉफी जेव्हा त्रिपिटिका वगैरे जेव्हा स्टडी करत होतो ना, तेव्हा ते कवर होतं. त्यामुळे ह्याला सेपरेट तुम्हाला काही प्रिपरेशनची गरज नाही आहे. इवन द्रविडियन क्लासिकल लिटरेचर आहे ह्याच्यावर क्वेश्चन येतात, त्यामध्ये पण स्पेसिफिकली जो तेलुगू पार्ट आहे तर तेलुगू याच्यावर क्वेश्चन येऊन गेला. फॉर एक्झाम्पल द डिस्कस द कॉन्ट्रीब्युशन ऑफ द कृष्णदेवराय, तर कृष्णदेवराय आणि तेलुगू लिटरेचर याचा खूप महत्त्वाचा संबंध आहे, विजयनगर एम्पायर. त्यामुळे तेलुगू लिटरेचरवर क्वेश्चन येऊ शकतो, कन्नडा लिटरेचरवर क्वेश्चन येऊ शकतो, तमिळ लिटरेचरवर क्वेश्चन येऊ शकतो, आणि मराठी लिटरेचरवर पण त्या काळातल्या जी डेव्हलपमेंट झाली त्याच्यावर पण क्वेश्चन येऊ शकतो, स्पेसिफिकली MPSC न्यू पॅटर्नमध्ये. तर या सगळ्या गोष्टी तुम्ही वाचणं गरजेचं आहे. जरी हे तुम्हाला महत्त्वाचं वाटत नसलं तर हे सुद्धा तुम्हाला रिजनल लिटरेचर, त्यामध्ये पण त्या 3-4 ज्या लँग्वेज, आता तुम्ही हिंदी, ओरिया या एवढ्या महत्त्वाच्या नाही आहेत, पण ज्या साऊथच्या लँग्वेजेस आहेत मग त्यामध्ये तमिळ, तेलुगू, कन्नड, मल्याळम एवढं महत्त्वाचं नाही, मराठी महत्त्वाचं आहे, हिंदी, संस्कृत, पर्शियन हे सगळं महत्त्वाचे लिटरेचरमध्ये येतं. त्यानंतर मिडेवल, जेव्हा मध्ययुगीन भारतामध्ये आपण येतो, मध्ययुगीन आणि मॉडर्न एरिया, त्यामध्ये भक्ती मुवमेंट्स आणि त्याचं लिटरेचर, ठीक आहे, ह्याचं लिटरेचर खूप महत्त्वाचं आहे, ज्याला आपण साहित्य म्हणू शकतो. त्यामध्ये कबीर, तुलसीदास, मीराबाई, चैतन्यावर UPSCने डेडिकेटली क्वेश्चन विचारलेला आहे. त्यामुळं चैतन्य वाटतं की वेस्ट बेंगॉल एवढं काही जास्त महत्त्वाचं नाही, पण चैतन्य हा महत्त्वाचा सेंट होते, तर ते तुम्हाला वाचावं लागेल. तुलसीदास महत्त्वाचे आहेत, कबीर महत्त्वाचे आहेत, मीराबाई महत्त्वाचे. तर या सगळ्यांचं जे कॉन्ट्रीब्युशन आहे त्यांचं डेडिकेटली बाबा कॉन्ट्रीब्युशन विचारू शकतात 10 मार्काच्या बिटसाठी, तर तुम्हाला ते प्रत्येकाचं व्यवस्थित निदान 3-4 मुद्दे तरी माहीत असणं अपेक्षित आहे. सुफी लिटरेचरवर डायरेक्ट क्वेश्चन येऊ शकतो.
आणि UPSCला विचारलेलं आहे. तर सुफी लिटरेचरवर तुम्ही म्हणजे ते 10 वर्षापूर्वी विचारले, त्यामुळे इथं मी हायलाईट केलेलं नाही आहे. आय थिंक 2010 ते 12च्या दरम्यान एकदा सुफी लिटरेचरवर क्वेश्चन आलेला आहे. मालफुजतवर क्वेश्चन होता. मालफुजत म्हणजे जे सुफी सेंट्स होते त्यांचे वर्सेस, त्यांनी काय शिकवण दिलेले आहेत त्याचं मेन्शन केलेलं म्हणजे मालफुजत. त्यानं मुघल इरा, पर्शियन क्रोनिकल्स, पर्शियन लिटरेचरवर क्वेश्चन येऊन गेलेला आहे, त्यामुळे तेही महत्त्वाचे आहेत. पर्शियन लिटरेचर हे मध्ययुगीन भारतातलं वन ऑफ द इम्पॉर्टंट पार्ट आहे, त्यामुळं बाबरनामा, अकबरनामा, त्याची पर्शियन नेम्स जे असतील ते तुम्ही वाचणं अपेक्षित आहे. त्यानंतर जे लिटरेचर व्हर्नॅक्युलर लँग्वेजमध्ये आहेत, मग त्यामध्ये स्पेसिफिकली मराठी, तमिळ, तेलुगू हे आपण ऑलरेडी स्टडी केले आहे, ते तुमचं ऑलरेडी इनडायरेक्टली झालेलं आहे, त्यामुळे इथं परत मी लिहिलेलं आहे ते एवढं महत्त्वाचं नाही आहे, ते ऑलरेडी तुमचं कव्हर झालेलं आहे. मॉडर्न इंडियाचं जे लिटरेचर आहे ते एवढं महत्त्वाचं नाही आहे, ते तुम्हाला इथं क्वेश्चन विचारणार नाहीत. ते विचारलं तर इनडायरेक्टली मॉडर्न इंडिया जेव्हा आपण त्याचं डिसेक्शन करू तेव्हा इनडायरेक्टली त्यामध्ये लिहायचे उत्तरामध्ये ते पार्ट आहेत, पण तुम्ही मॉडर्न लिटरेचरवर डायरेक्टली डेडिकेटेड क्वेश्चन येण्याची पॉसिबिलिटी फार कमी आहे, त्यामुळे तेवढं एवढं महत्त्वाचं नाही आहे. जर तुम्हाला वेळ मिळाला तर ते करणं गरजेचं आहे. तर हे झालं लिटरेचर. त्यानंतर पुढचा जो मुद्दा आहे तो आहे आर्किटेक्चर. सगळ्यात महत्त्वाचं मोस्ट ऑफ द क्वेश्चन हे आर्किटेक्चरवर जास्त येतात. आता सगळ्यात त्यावेळेस म्हणजे प्राचीन भारतामध्ये आणि मध्ययुगीन भारतामध्ये, एन्शियंट आणि मिडिवलमध्ये दोन्ही वेळेला जे काही आर्किटेक्चर बनलं हे रिलिजनशी संबंधित आहे. म्हणजे इम्पॅक्ट ऑफ रिलिजन, म्हणजे जर हिंदुइझम असेल तर टेम्पल बनणार आहे, ठीक आहे, जर इस्लाम असेल तर मस्जिद बनणार आहे. सिक्युलर पण स्ट्रक्चर होते जे पॅलेसेस वगैरे, पण मोस्ट ऑफ द आर्किटेक्चर जेवढं होतं ना ते त्यावेळच्या रिलिजननं इन्फ्लुअन्स केलेलं आहे. त्यामुळे इम्पॅक्ट ऑफ रिलिजन ऑन आर्किटेक्चर हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे जो तुम्हाला स्टडी करायचा आहे. तो एन्शियंट इंडियासाठी पण स्टडी करायचा आहे आणि मिडिवल इंडियासाठी पण स्टडी करायचा आहे. त्यानंतर जेव्हा आपण प्राचीन भारताचा विचार करतो, हरप्पन आर्किटेक्चर, मग त्यामध्ये टाउन प्लॅनिंग आलं, तुमचं ग्रेनरीज आले, हे सगळं हाऊसिंग स्ट्रक्चर आलं, रोड स्ट्रक्चर आलं, हे सगळं तुम्हाला स्टडी करायचं आणि हे व्हेरी इम्पॉर्टंट कॅटेगरीमध्ये जाते. ऑलरेडी UPSCने याच्यावर क्वेश्चन विचारलेला आहे. त्यानंतर बुद्धिस्ट आर्किटेक्चर मोस्ट इम्पॉर्टंट इन एन्शियंट इंडिया, म्हणजे प्राचीन भारतामधलं वन ऑफ द इम्पॉर्टंट पार्ट कुठला असेल तर बुद्धिस्ट आर्किटेक्चर. त्यामध्ये स्तूपा आले, चैत्य आले, विहाराज आले, आणि हे वेगवेगळ्या एरिया, वेगवेगळ्या जे पिरियड होते, म्हणजे मौर्यन पिरियड, पोस्ट मौर्य म्हणजे मौर्यानंतरचा काळ, पोस्ट मौर्यन म्हणजे ज्यावेळी कुशानाज होते, शकज होते, त्यावेळेचा काळ, हे सगळ्यात समृद्ध काळ होतं. तर ह्या काळामध्ये स्तूपाज मोठे होते गेले, तर हे स्तूपाज स्ट्रक्चर तुम्हाला फार महत्त्वाचं ठरत जाणार आहे. तर आणि त्यानंतर गुप्ता पिरियडमधले टेम्पल आर्किटेक्चर जास्त महत्त्वाचं. मग त्यावेळी द्रविड आर्किटेक्चर, नागर स्टाईल ऑफ आर्किटेक्चर हे डेव्हलप व्हायला सुरू झालं. तर हे सगळं तुम्हाला स्टडी करायचं आहे. त्यानंतर जैन आर्किटेक्चर कॉन्ट्रीब्युशन एवढे महत्त्वाचे नाही आहे, पण वेळ मिळाला तर वाचणं अपेक्षित आहे. पर्शियन आणि ग्रीक इम्पॅक्ट, म्हणजे अलेक्झांडरचं जेव्हा आक्रमण झालं आणि त्यानंतरनं जेव्हा पर्शियन आणि ग्रीक इकडं आले होते तेव्हा इथल्या आर्किटेक्चरवर खूप मोठा परिणाम झाला होता. तर त्यांचा कशा पद्धतीनं परिणाम झाला याच्यावर तुमचा एक क्वेश्चन येऊ शकतो, त्यामुळे ते सुद्धा एक इम्पॉर्टंट बिट आहे. त्यामुळे पर्शियन आणि ग्रीक इम्पॅक्ट तुम्ही वाचणं अपेक्षित आहे. त्यानंतर मिडेवल आणि क्लासिकल आर्किटेक्चरमध्ये आपण जनरली टेम्पल आर्किटेक्चर कव्हर करतो, जे हिंदुइझम रिलिजनशी रिलेटेड. मग त्यामध्ये नागर स्टाईल, वेसरा स्टाईल, ओडिशा स्टाईल हे सगळं आपल्याला स्टडी करावं लागतं आणि त्याची स्पेसिफिक जी टेम्पल नेम्स आहेत किंवा एक्झाम्पल्स आहेत हे तुम्हाला माहीत असणं अपेक्षित आहे. तर नागर स्टाईलची कोणती एक्झाम्पल आहेत, द्राविड स्टाईलची कोणती एक्झाम्पल आहेत, नक्की वेसर स्टाईलची फीचर्स म्हणजे कॅरेक्टरिस्टिक म्हणजे वैशिष्ट्य काय आहेत हे तुम्हाला माहीत असं पाहिजे. डेडिकेटेड क्वेश्चन येऊ शकतो, त्यामुळे हे खूप 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 इम्पॉर्टंट कॅटेगरीमध्ये जातं. त्यानंतर रॉक कट आर्किटेक्चर, टेम्पल आर्किटेक्चरच्या अगोदर रॉक कट आर्किटेक्चरमध्ये केव्ज येतात, म्हणजे केव्जमध्ये जाऊन आपण जे वेगवेगळ्या डिझाईन्स केलेले आहेत, म्हणजे फॉर एक्झाम्पल लेणी, तर हे लेणी तुमच्या रॉक कट आर्किटेक्चरमध्ये, मग त्यात अजंठा आले, एलोरा आले, एलिफंटा आले, उदयगिरी आले, ह्या सगळ्याच्या सगळ्या महत्त्वाच्या केव्ज आहेत. तर ह्या केव्जबद्दल तुम्हाला बेसिक इन्फॉर्मेशन माहीत असणं अपेक्षित आहे. आता जेव्हा आपण डिनेस्टी वाईज बघतो, म्हणजे कुठल्या डिनेस्टीजचं आर्किटेक्चरमध्ये कॉन्ट्रीब्युशन आहे, तर त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचे पल्लवाज आहेत, चोलाज आहेत, ठीक आहे, आणि त्यानंतर आणखी गोष्टी ज्या मेन्शन नाही आहेत, चालुक्य आहे. तर चालुक्य हे महत्त्वाचे आर्किटेक्चर आहेत, तर ते तुम्ही स्टडी करणं हे इम्पॉर्टंटच आहे. तर हे इम्पॉर्टंट तुम्ही स्टडी करणं अपेक्षित आहे. जेव्हा आपण मध्ययुगीन भारतामध्ये येतो तेव्हा इंडो इस्लामिक आर्किटेक्चर, जेव्हा इस्लाम आला आणि इथलं जे आर्किटेक्चर ऑलरेडी होतं इंडियन आर्ट स्टाईल, ह्याचा एकमेकांचं एक सिंथेसिस क्रिएट झालं, ज्याला इंडो इस्लामिक आर्किटेक्चर झालं, ज्यामध्ये पहिल्यांदाच नवीन नवीन एलिमेंट्स आले, म्हणजे आर्च आली किंवा डोम आला. तर हे सगळं इंडो इस्लामिक आर्किटेक्चर आणि त्याची नवीन शैली
हे सल्तनत काळातली, मुघल काळातली रिजनल स्टाईल्स, टॉम्स, बॉक्स हे सगळंच्या सगळं महत्त्वाचं आहे. हे सगळंच्या सगळं तुम्हाला स्टडी करायचं आहे. त्यानंतर न्यू एलिमेंट्स इन इंडो इस्लामिक आर्किटेक्चर, म्हणजे जेच आपण आर्च आणि किंवा म्हणू बाबा डोम आहे, किंवा तुमच्या डेकोरेशनची स्टाईल बदलली, जॉमेट्रिक पॅटर्न्स आले, किंवा तुमचे जे कुराणातले व्हर्सेस असतात त्याचं एक कोरणं आलं बिल्डिंगवर, तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही स्टडी करणं अपेक्षित आहे. रिजनल किंगडमच्या आर्किटेक्चरमध्ये फक्त विजयनगर महत्त्वाचं आहे, बाकी एवढं महत्त्वाचं नाही. तर विजयनगर फक्त इम्पॉर्टंट आहे. बाकी मंडू, जौनपूर, बेंगॉल वेळ मिळाला तर वाचा, अदरवाईज नाही वाचलं तरी चालणार आहे. ठीक आहे. आणि लास्टचा जो पार्ट आहे मॉडर्न आर्किटेक्चर, हा अजिबातच महत्त्वाचा पार्ट नाही आहे. जनरली याच्यावर UPSCने पण क्वेश्चन विचारलेले नाही आहेत. तर कॉलोनियल, इंडो सार्सनिक, गोथिक आर्किटेक्चर, निओ क्लासिकल आर्ट, तर हे जनरली करूच नका. खूप किचकट पण आहे आणि गरजेचं पण नाही आहे. सो हे तुमचं पहिल्या लाईनचं, म्हणजे जेव्हा आपण पहिला सिलेबसचा पॉईंट बघतो, इंडियन कल्चर, आर्ट, लिटरेचर, आर्किटेक्चर फ्रॉम एन्शियंट टू मॉडर्न टाईप, तर एवढे सगळे सब पॉईंट्स, मायक्रो पॉईंट्स तुम्हाला वाचणं अपेक्षित आहे. याच्याबद्दल तुमच्याकडं निदान 3 ते 4 पॉईंट फॉर ईच पॉईंट असणं अपेक्षित आहे, जेणेकरून तुम्ही 10 मार्काचा आन्सर तरी तुम्ही त्याच्यावर लिहू शकता. ठीक आहे. तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण पुढच्या पॉईंटचं डिसेक्शन करूया. थँक्यू व्हेरी मच. ऑल द बेस्ट.